बाळकूम येथील प्रस्तावित अॅमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी आणि वीज वापरावर अतिरिक्त ताण येणार आहे. गृहनिर्माण संस्था, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा या प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. त्यामुळे सार्वजनिक हित लक्षात घेऊन सदर प्रकल्पाला तात्काळ स्थगिती द्यावी. तसंच या प्रकल्पाच्या ठिकाणी बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्यानं संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करणारं निवेदन खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. बाळकूम इथे प्रस्तावित अॅमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाबाबत लोढा हसिया क्लब, फेअरफील्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, VFVA कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि इतर गृहनिर्माण संस्था, स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी तसंच विविध सामाजिक संघटनांनी आक्षेप घेत प्रकल्पाला तीव्र विरोध केलाय. या संदर्भात त्यांनी नुकतीच खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेऊन चर्चा करत प्रकल्प रद्द करण्यासाठी आणि बेसुमार वृक्षतोडीची चौकशी करण्याचं निवेदन दिलंय. बाळकूम येथे प्रस्तावित अॅमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाच्या परिसरात अनेक निवासी संकुलं, शाळा, रुग्णालयं आणि इतर सार्वजनिक सुविधा आहेत. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारल्यास वाहतूक कोंडी वाढणं, ध्वनी आणि वायू प्रदूषणात वाढ होणं, पाणी वीज यावरील अतिरिक्त ताण वाढणं तसंच परिसरातील नागरिकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ठाणे शहर आधीच वाहतूक, पाणी टंचाई आणि पर्यावरणीय समस्यांना सामोरं जात आहे. अशा परिस्थितीत या प्रकल्पामुळे शहरावरील ताण अधिक वाढण्याची भीती व्यक्त होते. शिवाय या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व वैधानिक परवानग्या, पर्यावरणीय मंजुरी, त्या संदर्भातील अटी आणि त्यांचं पालन याबाबतही नागरिकांमध्ये शंका आणि संभ्रमाचं वातावरण आहे. या सर्व बाबी पारदर्शकपणे नागरिकांसमोर मांडणं आवश्यक असताना तसं झालेलं दिसत नाही. प्रस्तावित अॅमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाच्या सर्व कामांना तात्काळ स्थगिती द्यावी. प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या, मंजुरी आणि पर्यावरणीय अटींची स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फत फेरतपासणी करावी. स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सविस्तर सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी. पर्यावरण, वाहतूक, पाणी वापर आणि ध्वनी प्रदूषण या संदर्भातील सर्व अहवाल सार्वजनिक करावेत. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी आणि तज्ज्ञ यांच्या संयुक्त बैठकीत नागरिकांच्या आक्षेपांवर निर्णय घ्यावा. तसंच नागरिकांचा तीव्र विरोध आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन या प्रकल्पाला तात्काळ स्थगिती देण्याबरोबरच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.